श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये मुळारंभ या मालेत ऐकूया सुशांत देवळेकर यांचा लेख. आजचा विषय आहे मराठी भाषकांसाठी पहिला मुद्रित शब्दकोश. आज आपण ज्या प्रकारचे शब्दकोश पाहतो तशी शब्दकोशांची रचना पूर्वापार नव्हती. वेगवेगळ्या काळी वेगवेगळ्या प्रयोजनांनी शब्दकोश रचलेले आढळतात. त्यामुळे त्यांच्या रचनातही वैविध्य असलेलं दिसून येतं. अमरकोश किंवा नामलिंगानुशासन ह्या संस्कृत कोशाचं प्रयोजन हे मुख्यत्वे संस्कृतातील नाम या गटातल्या शब्दांच्या लिंगांची माहिती देणं हे आहे. हा कोश पद्यात रचलेला आहे. 18व्या शतकात मराठीतही रामकवीने रचलेला भाषा प्रकाश हा असाच पद्यमय कोश आहे आणि तो मराठी शब्दांच्या लिंगांची माहिती देतो. ह्या व्यतिरिक्त ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथातील शब्दांचे अर्थ स्पष्ट करणाऱ्या याद्या, मेस्तकं, टीपा, टिप्पण्या, परिभाषा, शब्दसंग्रह, शब्दपर्याय अशा रचना दिसून येतात. ह्या अर्थातच मुद्रणपूर्व काळातल्या रचना आहेत. 19व्या शतकापासून मराठी संदर्भात निर्माण झालेले मुद्रित शब्दकोश मुख्यत्वे 2 प्रकारचे दिसतात. पहिला प्रकार मराठी इंग्लिश अशा तऱ्हेच्या द्वैभाषिक शब्दकोशांचा आणि दुसरा मराठी अशा एकभाषिक शब्दकोशांचा. मराठीत पहिल्या प्रकारचे कोश त्यावेळी मुख्यत्वे इंग्लिश भाषकांना मराठी भाषेचं ज्ञान व्हावं ह्यासाठी करण्यात आले होते. 1818 मधला विल्यम केरी ह्यांचा शब्दकोश आणि 1824 मधला व्हान्स केनेडी यांचा कोश हे या प्रकारचे आहेत. धर्मोपदेशक आणि प्रशासकीय अधिकारी ह्यांच्या उपयोगासाठी त्यांच्या रचना झालेल्या आढळतात. दुसऱ्या प्रकारचा म्हणजे मराठी शब्दांचा मराठीतून अर्थ देणारा शब्दकोश तयार करण्याचं काम मुंबईच्या शिक्षा मंडळीने आपल्या पदरी असलेल्या जगन्नाथ शास्त्री क्रमवंत, बाळशास्त्री घगवे, गंगाधर शास्त्री फडके, रामचंद्र शास्त्री जन्हवेकर, सखाराम शास्त्री जोशी, दाजी शास्त्री शुक्ल, परशुरामपंत गोडबोले अशा 7 पंडितांकडे सोपवलं. ह्या पंडितांनी तयार केलेला हा शब्दकोश 1829 मध्ये 2 भागात प्रकाशित करण्यात आला. अतिशय देखण्या अक्षरातलं शिळाछाप मुद्रण केलेला हा शब्दकोश मराठी भाषकांच्या वापरासाठीचा मुद्रित स्वरूपातला पहिला शब्दकोश आहे. हे मुद्रण करताना मराठीतल्या च आणि च ह्या उच्चारात भेद दाखवण्यासाठी सोय केलेली दिसून येते. च, ज हे उच्चार दाखवण्यासाठी त्यांच्या आधी शिरोरेखा तोडून त्यात एक टिंब दिलेलं दिसतं. मराठी भाषा, तिचा भौगोलिक विस्तार, कोशात निवडलेल्या शब्दांचे स्रोत आणि त्यांचं स्वरूप, शब्दांची नोंद करताना शब्दांची कोणती व्याकरणिक रूपं नोंदवली आहेत ह्याची माहिती, कोशांची अर्थनोंद करण्याची पद्धत ह्यासारख्या शब्दकोशाच्या रचना वैशिष्ट्यांची सविस्तर माहिती ह्या शब्दकोशाच्या प्रस्तावनेत दिलेली आहे. हा शब्दकोश केवळ एका शब्दाचा अर्थ प्रतिशब्द देऊन दाखवणारा नाहीये. त्यात शब्दापुढे त्या शब्दाचा अर्थ विस्तृत प्रकारे उलगडून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इंग्लिशेत कन्साइज शब्दकोश असतात, त्या धाटणीचा हा शब्दकोश आहे. पण हे शब्दार्थाचं स्पष्टीकरण अतिशय संस्कृत प्रचूर आणि पंडिती परंपरेतल्या काटेकोरपणाने केलेलं आढळतं. उदाहरणार्थ, अजमास ह्या शब्दाचा अर्थ असा सांगितलाय: काही एक पदार्थनिष्ठ इयत्तेचे स्पष्ट इतकेच असा निश्चय न होता जे ईषदंतर विशिष्ट ज्ञान होते तो. अर्थ नेमकेपणाने सांगताना इथे अर्थातच नोंद थोडी अवघड झालेली दिसून येते. ह्या कोशावर कर्ते म्हणून पंडितांची नावं असली तरी कोशाची रचना आपल्या मार्गदर्शनाखाली झाली आहे असं मोल्सवर्थ यांनी शासनाला पाठवलेल्या अहवालात मांडलेलं आढळतं. असं असलं तरी मोल्सवर्थ यांच्या मराठी इंग्लिश कोशाइतकी प्रसिद्धी या शब्दकोशाला मिळालेली नाही. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आपण ऐकत होतो सुशांत देवळेकर यांचा लेख मराठी भाषकांसाठी पहिला मुद्रित शब्दकोश. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.